आला दिवस रडत रडत ढकलायचा की हसत हसत साजरा करायचा हे आपल्याच हातात असतं. चला तर मग हातातला रिमोट बाजूला ठेवत आजचा दिवस हास्यमय करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, आता पहिल्या धारेच्या विनोदाची अस्सल देशी गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि आजची आपली खास पाहुणी, अर्थात रंगभूमीवरील आणि मालिकांमधील वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली आवडती झालेली अभिनेत्री योगिनी चौक. खरं सांगते तुला बरं वाटलं ग, लय दिवसांनी पाहिलं तुला, खरंय बरं वाटलं. नाही तर काय ते व्हिडिओ कॉल मध्ये काही गंमत नाही बाया. माणसाला कसं असं समोरून बघितलं की बरं वाटलं. असं हात लावता येतो, हात लावला की मग माया वाटती. पण तू इतक्या वेळा मला हात लावते, मला काय नाही माया वाटत. काय तुमचं काय तरी असं बघितलं का? नाही करायचं आहे तुमचं, पण आता एवढ्या लांबून गावावरनं शहरात एकटीने यायचं म्हणजे काय सोपं आहे का? आता यांनी आणलं तर येणार ना. अगं दोघं बी भाऊ तसलेच हे पण एकदा घरात बसले की घरातच बसले, मला कुठं बाहेर बी नेत नाही. ते विचार त्यांना काही सांगशील. मागच्या वेळेला तुला तिकडे बीचवर नव्हतं नेलं? कधी माग वर्ष झालं त्याला माग म्हण. तुला सांगते भाऊजी बर का, 5च्या ठोक्याला गेलो आणि 7ला घरी परत. वस्तीला राहायचं होतं तिथं. घरी येऊन बर का पिठलं भात खाल्लं मी आणि पॅटीस दिलं होतं. ते गेलं कुठच्या कुठं पॅटीस खाल्लं म्हणून. कुठं मोकळं करत होतो गाडीत ना आलो. इकडे कुठं बायकांमध्ये बसले? इकडे बरं का भाऊजी, हो भाऊजी फिराय घेऊन जात जा माझ्या जावला. ताई ते बोलायचं मी काय म्हणते, जेवून घेऊ पहिले. काय हो वाढू का जेवायला? मला तर भूक कवाचीच लागली, पण तुझ्या समोर कोणाची बोलायची भिसा? उगा काय वाटेल माझ्या जावला नवऱ्याला धाकात घेतलंय बाई. तुला सांगतो योगिनी, तू आज आलीस ना म्हणून मी इथं खुर्चीत बसलोय, नाही तर तिथं दाराच्या मागे बसलेलो. काय जेवायला खाल्लंय भाऊजी तुमचं? चला मी येते मदत. अगं नको राहू दे बाई, घरीदारी कशाला काम करती, बस मी आणते. एकटीने कर नका काय समज. चला मी येते. राहू दे बाई. नाही नाही असं कसं राहू दे. अगं तू जायचं शेताच बसायचा, अजिबात हालायचं नाही सांगून ठेवते. हा जरा बी हले ना तर तंगड तोडून हातात देईन. अगं मी कुठं काय तवा दिसती एवढीशी, पण आवाजात कसला जरब आहे रे तिच्या. मी ऐकतोय वय. काय म्हणतो ऐकतोय की मी. योगिनी आले आले, लक्ष आहे माझं. मग बाकी रोहित्या कसं काय चाललंय? बघितलं ना, हे असं चालायचं घरोघरी मातीच्या चुली. पण आज तुझ्या वहिनीनं तुझ्यासाठी मटान केलंय. मटान काय सांगतोय? आता मटणाचे पैसे देतोय. सॉरी मला मटणाचे पैसे नाही दाद्या. फोन आलाय. कुठं कोणाचा फोन आलाय? बॉसचा फोन आलाय. बॉस तर वाचला नाही त्यो. आतल्यात गुरगुरले ती. गुरगुरणारा फोन घेतलाय? असं की बरं बोल, इथलं बोल, माझ्या समोर बोल. अरे बाबा कॉन्फिडेन्शियल बोलणं असते ते ऑफिसचं, तुला नाही काय? दादा समोर कसलं कॉन्फिडेन्शियल? तुम्ही घ्या जेव्हा हे पण लगेच एका मिनिटात आलो. इकडनं दरवाजात आलो लगेच आलो. लवकर रे. अहो ताई काय गरज होती एवढं सगळं वशाट आणि बिशाट समजा करायचं? मग करायला नको. इतक्या वर्षाने तुम्ही आलात. हे कुठेत? अगं त्याच्या बॉसचा फोन आला, तिकडे बाहेर बोलायला गेलाय तो. अरे माझ्या कर्म, कंचा बास आणि कुठला बास दादा? 5 वर्ष झाली ना नोकरी सोडून. आणि त्याचा फोन माझ्या पर्स मध्ये ठेवलाय. त्यांचा फोन आला काय मेलं गेलं प्यायला. नाही बाई काय करावं कर्म, दुसऱ्याच्या घरात राडा घातला या माणसानं. तू ना उगाच खाऊ नको, काय पेत नाही तू इकडं. अहो नाही मी सांगते, मला माहिती प्यायला. इथंच गेले मग ते बघ आलं आहे का. मग
वाटताडा वहिनी ताट वाडा घ्यावं बघा बघा वाटतडा बोलला की नाही हा. वाटतडा बोलला की नाही सरकली ना याची जीभ मी म्हणत होते ना ताई हा पितोय काय करावं या माणसाचं दुसऱ्याच्या घरामध्ये तमाशा करतो वगैरे तू अहो मी आला हॉस्पिटलला नेलं नाही भाऊजी आता आहे ना नाही महिना नाही झाला हॉस्पिटलला जाऊन आणि आता अजून मरणाच्या दारात जातोय आता परत आला आणि परत चाललाय मी काय करू या माणसाचं मला तू मरण मेल्या मरण एकदाच मला मी मरण टाक एकदाच. असं नाही बोल समजावा ना भावाला हा? अरे ए भावड्या अरे कशा पाय पितोयस एवढी कोण पिलंय आपण नाही बाबा आपण नाही पित घ्या बरं माझी शपथ घे हा? घ्या शपथ घ्या घे हा. हा? अगं नाही पिलं मी ते कसं सुपर कशी सुपर घ्यायची हो एवढा वास येतोय घरभर दरवळ्यात सुटलाय वासाचा आणि म्हणतो नाही प्यायलं काय वास येतोय तेव्हा आव- वास येतोय ही ज्या नाकात तो जुनाच वास बसलाय अजून वास येतोय म्हणती काय तू वास दादा वास येतोय रे बघ बरं वास येतोय का अरे वडतोयस कुठं सोड की बाहेर तुझा वास मला घेऊ दे माझा वास कुठं घेतोय नाही हा असं कर हा, करा भाऊजी असं कर. हा, करा असं करू हा. हा, करा बघितलं का नाही म्हणला देव नाही म्हणला अरे कुबट वास आलाय रे अरे नाही पिल वहिनी नाही पिल मी भाऊजी तू आला हो वास मग मला सांग वहिनी मी दारू पिलो तू माझ्याकडे बाटली बिटली काहीतरी असते की नाही हाय का बाबा बघा हो, हाय का असणार बाटली नक्की असणार आहे ऐक, हाय का हाय का बघा, खिशात हालत हात हाय का नाही नाही बाटली नाही नाहीच बाटली जर काही नाही चोर कधी चोरी केलेला माल सोबत घेऊन फिरतोय वय या बघा उगा काय ए राहत्या बस इथं बस अरे कशा पाय पितोस तू कशा पाय पितोयस हा काय मिळतं तुला पिऊन अहो. अरे दारूमुळं liver आवा खराब- आता राहू द्या नंतर समजा पहिले जीवन घ्या जीवन हा? अहो, मी काय म्हणते जा पहिले हात धुवून घ्या अ भाऊजी जा चूळ भरून घ्या हाय का तो वहिनी पिलो नाही तर चुळ मारा म्हणतो सांगितलं वहिनीनं तर जाऊ तर वहिनी सांगतो मला. काय बाया जाऊ तिथं मला. नुसता वास सुटलाय तू पण काय ग हा? काय माग लागती नवऱ्याच्या जास्त कटकट करू नये हा बघ रातच्याला कुशीत घ्यावं आणि मग समजावं अगं नाही ताई कटकट नाही करत मी पण हा कुठून बाटली काढते आणि कुठून बाटली आणतं काय कळना झालंय मला तुझं चुकलं ए, चल, ना. ए, माझं ताट कर, हा, चल. चला वाढते या हे कुठेत हा काय सा ए अरे आत राहिला का ए आओ, अहो त्याला कशाला एकट्याला सोडलं भाऊजी मी त्याला कधी रातच्याला साधी कूस सुद्धा बदलू देत नाही आणि मी कधी कूस बदलली ना तर तेवढ्या वेळा ते घोट मारता येते बेण अगं बाया जा बघ बघ नाहीतर काय काय ते तुम्हाला गेलं बी कुठे कळत राहिलं नाही? काय माहिती आपण तिला आवर ना तू तुम्हाला काही कळतं का किती कशात बोल सोडून आला? अरे बोलते किती पण ती. येड्याचं बाजार. एवढं बोलतात वय चला ए, ए, ए. बसा. बस. अरे वाडकी जेवायला वाडकी मार जेवायला आता काय कालचं खाताय ओ, बैल कशी बोलते ए, हो, भाऊजी. कालच खातो ऊन. वाळा आहो, हा, शाबास. काय गं? वहिनी तुम्ही ना मला कालच खायला घालणार आहे होय? हे बघा मी खायला घालणार आहे होय कालचं खायला हा. काय बी म्हणते आजचं जरा रे दात नाही हा डोसा आता डोसा लगा लगा वहिनी डोसा केलाय होय? डोसा नाही केला भाऊजी हे बघा तुम्हाला आवडतं ना हे बघा मटणाचं कालवण केलंय हे बघा मटणाचं कालवण एक नंबर वहिनीच्या हातचं कालवण म्हणजे हा. हिला काय करायचं आणि या घ्या वहिनी एक नंबर कालवण करते हे बरोबर बघा भाकरी खावा भाकरी वहिनी खावा बाई बस किती अहो, या घ्या तुम्ही वरण वाढून घ्या वरण दे बा. हा, तुम्हाला डाळ केले तुम्ही नाही जेवत होय मी माझं राहू द्या तुम्ही जाव बरं जा आपण जेवता का मग हा जेव हा? हा. पुंडलिक ए, राहू द्या त्या
परिस्थितीत नाही आहे आपण आता. बघतोय सगळं बघतोय तू. जेवायला घे. ओ मला खरं खरं सांगा आता. खरं खरं सांगा. तुम्ही खरंच आता आज जाऊन पिऊन आलात ना? सारखं सारखं पुन्हा पुन्हा अरे नाही पिलो दादा तुझी शपथ नाही पिलो मी. घ्या तुमच्या दादाची खोटे शपथ घ्या आणि मारून टाका त्याला. हिला मी करा बाई काय बोलती? नाही बाई ताई मी काय बोलते ना माझं मलाच कळलं झालंय. ती कुठे गेली बाटली कुठे गावात नाही ना मला त्यामुळे काही सुचतच नाहीये. ती बाटली याच्या खाली गेली का त्याच्या खाली बघ जरा. तर शोधायलाच पाहिजे ती हुडकच काढायला बाटली. बघितलं काय असं आहे असं सारखं संशय घेते माझ्या सटवी. अरे संशय घेणार भसा भस वास येतोय. काय पण लागा दारू पिलोय का तरी मी. कशाला एवढी दारू पितोयस? अरे त्यानं लिव्हर खराब होतोय, पैसे वाया जात आहेत. ते जे काही तुझं पैसे आहेत ते साठवून साठवून पोरांचं शिक्षण करशील, त्यांना चांगला कपडा लत्ता देशील, बायकोला दागदागिना करशील. कशाला पितोयस दारू? दाद्या संडासाच्या खिडकीवर तुझी वाटली होती वे. दिसली वय रे तुला? मग काचची बाटली कचकन नजर जाते माझी त्याच्यावर. अरे पण हिची नजर तिथं पडली तर मला कचकवून टाकेल तिथं. आलो आलो अरे थांब की. आलो अरे दाद्या अरे संपवली मी ती. अरे अरे येड्या बोल काय बोलायचं लगा बेकार नाही तिला कोण. अगं हे बघ गावली का बाटली तुला? ये इथं उगाच तुझं पण आहे ना मला काही कळत नाही. ये इकडं ये इकडं. गावली का बाटली? काय का बाटली कुठं गावली का? अरे दाद्या अरे मी तू एकटा जीवतो तिकडं काय करतोय? अरे मी तिकडं मी जीवतोय एकटा जेवायला लावलोय मला. मीठ जरा कमी पडलं होतं कशात? वरणात. मीठ डाळीत होय? मीठ बघायला गेलो हो. बसा हो तुम्ही बसा जेवायला चला घ्या. माझा गालास आहे. आहे का आता बाया? अरे. गालास कुठं द्या इकडे. नाही वहिनी ती माझा आहे ती. असं काय करताय? म्हणजे आम्ही त्याच्यात सगळं असं करायचं डाळ तुम्ही पेणार होय. आता बाया हे बघा माझा आहे का? हे बघा हो भाऊ ऐका हे बघा तुम्हाला इकडं तुम्हाला वशाट आवडतं का नाही? शाकाहारी माणूस आहे मी. ऐका ही डाळ मला केली तुम्ही वशाट खा की. गे बस वहिनी बघ आता तुम्ही खावा की मटण बिटण. ए हाडक्या हाडकं बिडकं खा की वहिनी. हो की खा की तुम्ही. बरं मला प्यायची. राहू द्या ऐका तुम्ही प्या बरं डाळ प्या. प्या हे काय करताय वो? केस काढला होता त्याच्यात. केस होता वय काढला की मी काय. हा बरं प्या वाटीत द्या जरा. हळू वाटी घ्या. भाकर टाके. लगा 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 हिवली वहिनी मुस्की डाळू मुस्की आवडली का? कुस करून खावा भाकरी दो कुस करा की. डाळ खात नाही ती डाळ नुसती पेचते ती शरीरासाठी. डॉक्टर म्हटलं की मला डाळ पेच जा बाबा तू. मटण बिटण खाऊ नको त्यात पोटरी नसतं ते. मोठा डॉक्टरचा ऐकतोय पोट्रेन म्हणे. पोटरी नसते द्यावा इकडं. हाव रे गमच की माकडा माझी डाळ पितीस होय जंगडा गोसा. चल द्या इकडं. द्यावा इकडं. मी डाळ पिणार सांगते ना वाटीत काढून देते मी तुम्हाला. असं पितात. यात दारू आहे. अगं म्या नाही टाकली. यात दारू आहे. तावी म्या नाही टाकली. एक मिनिट थांब. बघा हो
दारू याच्यात. तुम्ही दारू ओतली होती. हुडक बाटली इथंच आहे. हुडक इथंच असणार ना? उठा तुम्ही, उठा. मला जरा शब्द बाटली नाही तर खाली बिली ठेवली असेल. भाऊजी तुम्ही बी उठा. बघू द्या आम्हाला. इकडे किस्सा आहे त्याच्यात बी नाही. हे बघ मी अहो ही उडी नाही बाटली तर कशाला स्वतः. नाही आता इथंच असणार आहे बाटली. हे कसली आहे? दादा हा वाईस पिलोय बरं कमी. एकट्यानेच पॅलेस रे. तुला पाहिजे होय कुठे बाटली तुझ्या गँगल्यात. कशा ते नसतं होय ते पांढरं ते 2 बोखाचं असतं त्यात ना असं 2 बोखात पाया घालतो आपण आणि ती नाडीनं असं वाट मारायची. लेंगा म्हणतात त्याला लेंगा. तुझ्याच गँगल्यात आहे. माझ्या लेंग्यात ठेवलीस आणि तिचा हाती गावलं ना तर मला इकून टाकील ती. 1 मिनिट माझ्या लेंग्यात दारूची बाटली ठेवली. हे बघ जरा इथं ये. यांच्या सतरंजी खाली बघू जरा. हे बघा बाटली सापडली. हाय का आता? बाटली सापडली. तुमच्याकडे कशी आली बाटली? माझ्या लेंग्यात होती. तुमच्या लेंग्यात कशी? मला नाही माहिती ह्याने काहीतरी केलंय. मी होय तवा काय ह्यानंच पाजली मला बाटली तिथे ठेवली. काय म्हणा माणसाला तरी मगापासून वेगळं वागताय तुम्ही. काय वेगळं वागतोय मी? काही तुम्हाला माहितीये का संडासीच्या संडासाची खिडकी नाही. मगापासून वेगळं वागताय की नाही? पिली की नाही दारू? अरे कुठलाही वेगळा मी तर नॉर्मलच बोलतोय ना. शब्द चुकताय तुमचे. ते तर असे बी चुकतात त्याला काय बघा खिडकी तुम्ही क्या बात मस्त तुफान सही. सावत्या दिस इज फॉर यू. आज खूप गावाकडचे शब्द ऐकून मी इन्स्पायर झाले. काटाकेर परफॉर्मन्स होता. फार मजा आली. फारच मजा आली. पॅडीदा तुला एखादी गोष्ट जेव्हा सापडते ना तेव्हा अशी सापडते की ज्याचं नाव ते. 2 रिॲक्शन्स मी कधीच नाही विसरू शकणार आयुष्यात. एकतर ती हो ही दारूच आहे आणि तुला हे जे काय मिळालं ब्रिलियंट. फारच मस्त. विशाखे मी नाही दारू टाकली तेव्हा म्हणजे पडायचे बाकी होतो चेअरवरून. फार मस्त कॅरेक्टरायझेशन होतं आणि तुम्ही छोट्या छोट्या जागा इतक्या सुंदर भरता आणि ती नक्षी इतकी सुंदर बनवता. योगिनी तुझं या मंचावर खूप 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 स्वागत. अत्यंत गोड दिसतेस आणि तसाच गोड परफॉर्मन्स होता तुझा प्रेझेन्स खूप छान होता. फार मजा आली. आम्ही खूप हसलो. एक शेवटची छोटी गोष्ट सांगते सावते. लगा लगा अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या भारताला कळेल याची मी तुला खात्री देते. ज्या पद्धतीने तू पुढे चाललायस फार मस्त. खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा मित्रा. योगिनी आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन इथे परफॉर्म करून कसं वाटतंय मैत्रिणी? खरं तर हास्यजत्रा हे एक सुंदर चित्र आहे आणि ऑलरेडी ते एक सुंदर फ्रेम केलेलं चित्र आहे. त्याच्यामध्ये एका नवीन कलाकाराला येऊन त्यात एक ठिपका लावण्याची संधी हे सर आपल्याला या मंचावर देतात. इतक्या मोठ्या मंचावर म्हणजे खरंच त्यांचं मन किती मोठं आहे आणि ते आपल्याला या सगळ्या मोठ्या सिनियर कलाकारांकडून शिकायला मिळतं. हेही आपल्याला ती संधी देतात. खरोखर म्हणजे त्यासाठी मी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे खूप आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू योगिनी. थँक्यू. मंडळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम नेहमीच होतो पण आज इथे होणार आहे मुलगा बघण्याचा कार्यक्रम. हे काय माझा इंटिरियरला हात कशाला लावतेस तू? घरातला कचरा जरा बाहेर काढावा. गप्पा बसा शहाणपणा करू नकोस. आधी इंटिरियर जागच्या जागी ठेव. दार ठेव तिकडे ठेव. ते सेफ्टी डोअर लावले तरी उचलतेस कसं तू? हो तिकडे हो तिकडे. प्लीज ना मला प्लीज आज त्रास देऊ नकोस ग मला.
मी आज खूप आनंदात आहे ग. मला खूप आनंद झालाय. नाही सकाळ तर न बघते मी लयच आनंदी लयच खुश दिसताय तुम्ही. हो हो कळी जणू लयच फुलल्या. आहा काय ते गालातल्या गालात हसणं. काय खुललाय हो चेहरा. मागच्या वेळी चिवड्यामध्ये जेव्हा भाजलेलं खोबरं सापडलं होतं तेव्हा असा चेहरा झालता बघा तुमचा. कोण येणार कोण आहे तो आज? कोण या बया चोरलेला ताडगोळा कसा लाजला बघा. वीक घातलाय तरी हा पंच कसा घेतेस का तू? आतून काय आहे मला माझं चांगलं माहिती आहे. बघ आज मला बघायला मुलगी येणार आहे. बया मुलगी का? हो मला लग्न करायचंय असं ठरवलंय मी. म्हणजे माझी इच्छा सुद्धा आहे तशी. आता कशा पायी 15 मिनिटांसाठी लगीन करताय? शांतपणा करू नकोस तू. तुला काय वाटतं मी 15 मिनिटात जाणार आहे? अगं मला लग्न करायचंय कारण आयुष्याच्या संध्याकाळी सुखदुःख शेअर करायला मला कोणीतरी हवंय. चल रे. काय बोलताय काय बोलताय तू बघा हे असलंय. आयुष्याच्या संध्याकाळी काय होत नसतंय. तुम्ही दुपारीच मारणार आहेत. नाही तर काय इथं घरात एका जागी बसून असं लेकण्यावर पूर्वी गचकल. बरं स्वतः गचकल मला बी गचकावाली एक दिवस खपवाल मला बी. ए दे निघ चल निघ जागा जा चल. तोंडावर पगार माझ्या जाते मग मी. थांब जरा. कोणत्या क्षणी पाहुणे येतील कळलं ना. डोकं खाऊ नको. हा पाहुणे आले. नीट वाघ बाई. कामाचं सांगू नका तुम्ही बघा तिथं. माझ्या आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर मी आहे. हो काय होतंय तो. आमा नमस्कार. त्या गाणं पॉपट सुमारिया चौगुलिया. हो मीच गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. आमा त्या नाना बालीवाडा त्या मुलगी दाखवायचं होतं घ्याता का बघून? हो घेतो ना या 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 यांना बडा घेता का बघून म्हणजे घेता का बघून ते काही येडले आहे वाईट आवा. घेता का बघून निव्वळ अण्णा दिसतोय फक्त हातात पॉम पॉम नाही आहे. गप्पा बसला जरा. बसा. हा नमस्कार. मी गाणं पोपट. अरे बापरे यांचं काय लायटर वगैरे पडलाय का खाली का? खाली का बघतायत ह्या? आम्हाला त्या लाजत असत तुम्हाला बघ. अरे बापरे लाजत्या मला बघून लाजले. अरे बापरे बघितलं माझ्याकडे. अरे बापरे ओ माय गॉड. हा बाकी माझा पत्ता तुम्हाला मिळाला ना? काही त्रास नाही ना झाला? एकदम व्यवस्थित सगळे वाढतात तुम्हाला एकदम व्यवस्थित. अरे वा 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 वा. तसा मी ह्या अख्ख्या एरियात माझ्या आवाजामुळे माझ्या गायनामुळे प्रसिद्धच आहे. वय गल्लीतल्या प्रत्येक माणसाने किमान एक तरी चप्पल या घराच्या दिशेने फेकली. शांतपणा करतेस की तू? अहो म्हणजे आपल्या घराला लई जणांचे पदस्पर्श लाभलेत असं म्हणायचं होतं मला. गप नाही ओव्हर ऍक्टिंग बंद कर ना जरा. पोहे केलेस ना? फोडणीचे पोहे केलेस ना? आणायला जा लवकर आणायला सातकडे. सॉरी प्रॉब्लेम नाही ते प्रॉब्लेम नाही. पोहे केलेले आहेत तुमच्यासाठी ते आणायचे होते. पोहे चंद्रबांधा काय झालंय? काय हित माझ्या कांद्या पोह्याचा कार्यक्रम आहे तुमचा आहे ना? मग हे तुम्ही द्या. तुम्ही द्या हे पोहे आहेत ना नीट असे द्या. तुमरे करून दे. चला जा. अरे बापरे
झोपली हो ही, झोपली. डोळे उघडेच आहेत अहो, झोपली. आम्हा चित्रा विलोभनीय आहे सगळं हे. अरे बापरे, अहो झोपू नका. मी हे देतो काय, झोपली कशी ही? पडका कोण म्हणा त्या कॉलेज सेंटरला काम करतं रात्रीचं, तर त्या सकाळी डोळे उघडे ठेवून झोपत. अच्छा, कॉलेज सेंटर काम कर. बरं 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 बरं, घ्या ना घ्या ना. या माझी डॉटर आहे. अच्छा, माझी डॉटर आहे म्हणजे आता नाहीये. अरे बाबा, अयो ना सॉरी, नाही करायला नाही पाहिजे होतं. माफ कर, मी नाही चुकून केलं ना. या माझी डॉटर आहे, माय डॉटर. अच्छा, तुमची. हा म्हणजे ही तुमची डॉटर आहे. माझ्या हित ना वट्टी पट्ट्यात नुसतं टोचायले कालपासून. डॉक्टर नाही रे, डॉक्टर म्हणाले मागे. त्यांचं या झालं. आपलं नाव? चित्रा. आई ग, फार सुंदर नाव आहे तुमचं. वा वा वा. अयो काय, एखाद्या चित्रासारख्या दिसताय तुम्ही. व्हेरी स्वीट व्हॉइस. व्हेरी नाईस. तुम्ही घरात एकटेच असता? नाही, आम्ही तिघे असतो. मी, अयो, माझा सूर आणि माझे स्वर. शानाबान. शानाबन तूच बोललीस ना? बया, शानाबन तूच बोललीस ना आता मागून. पाहुण्यासमोर तुम्हाला असं कसं बोलेन मी? मग काय बोललीस? मी म्हणलं बया लय छान आहे बहीण बया बाबा, असं म्हणले. शानाबन लय छान आहे बहीण बाबा. जुळतंय का हे? जुळतंय? मला शिकवतेस तू? निघ गा, तुझी गरज नाही, निघ तू. या कोण आहे असत आहे? हे ते काहीच ना, कोणीच नसते. मध्ये मध्ये बोलत असत तर हे कोण असत आहे? हे मोलकरी नाही, ही मोलकरी कामवाली. मोलकरी ना आम्हा पनी माणशी, आम्हा पनी माणशी, आम्हा पनी माणशी. पाणी आम्हा पनी माणशी. काय चाललंय तुमचं? या मोलकरी नसत आहे. इथे कधीपासून काम करत? काय नाही, 12 वर्षापासून आहे. आम्हा 12 वर्ष. अहो त्याचं काय एवढं? एवढं वर्षापासून इथेच काम करत. अरे मग काय इकडे ये सेलिब्रिटी म्हणून काय जातेस का? इकडे बसा तुम्ही जागर बसा. हिचं काय एवढं? आपला बघल्याचा कार्यक्रम सुरू आहे ना. आमच्याकडे मोलकरीने टिकत नसतं, त्याच्यामुळे एकदम पण मोलकरीन फिक्स आहे. झोपते, उठवा हो तिला. अहो तिला सांगा ना जरा. मला तुम्हाला एवढं सांगायचं की मी एक कलाकार आहे, आणि कलाकार हा जेव्हा वचन देतो ते आयुष्यभर पाळतो. कलाकार हा मनस्वी असतो, आणि हा जो मनस्वी कलाकार आहे कलाकार मनस्वी असल्यामुळे आपलं हे मन जे असतं हळू काय लावलं? काय ते कांदे पोहायचा कार्यक्रम आहे का? घोरण्याचा कार्यक्रम आहे? तुम्ही दोघं कमी हायचे, त्या बाबाला बी बोलून हित्ता बसवा मध्ये झोपायला, आणि झोपणाऱ्यांचे चेष्टा चालू करा मग इथं. अगं हे झोपताय म्हणून मला असं वाटतं झोपावं. ह्यांना पण सांगा तुम्ही झोपून. पडको कोण ना. ऐका ना आम्ही दोघे जरा वेगळे बसू का? आम्हाला दोघांना ऐका ना, वेगळे बसतो आम्ही, आम्हाला बोलता येईल प्लीज. खासगीत जरा थोडं बोलायचं. तिकडे जा तुम्ही. या ना तुम्ही, या साईडला या. मला तुम्हाला हेच लादी पोहोचे मला तुम्हाला हेच विचारायचं आहे. जास्तीची नाही, 5.
मला तुम्हाला नंतर बोलत. हनीमूनला तुम्हाला कुठे जायला आवडेल? हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड? हिमाचल प्रदेश. अरे तुम्ही सुट्टी तर नाही घेणार ना? नाही सुट्टी नसते घेत मी. मला फक्त माझ्या महिन्याच्या 2 सुट्ट्या लागतात आणि मग त्याच्यानंतर गणपतीत आहे का नाही भरपगारीची सुट्टी. उत्तराखंडला आपल्या त्याच्या वरती एक पण सुट्टी देणार नाही. काश्मीरला आपल्या ओळखी आहेत. विमानाने जर काश्मीर गेलो थंडी मिंडीत आपण मला जास्त नाही. फक्त कसं आहे 2 लोक आहेत ना तर मग हिमाचल प्रदेशमध्ये आपण जर कटकट नाही काश्मीरला हिमाचल प्रदेशमध्येच आपण गेलो तर आपण जर हिमाचल प्रदेश मला जायचं हनीमूनला. मला ठरवायचं ना माझं. आमचं ठरलं. काय सांगताय? आम्हाला मोलकरीन पसंत. आम्हाला पेड्या का सगळ्यांनी त्याला मोह मिळत का रे? त्याला सगळ्यांनी पेड्या का? या पेड्या का? वा वा, व्हेरी डिलिशियस, व्हेरी टेस्टी परफॉर्मन्स. म्हणजे तुम्ही त्या पोह्यांसारखेच आहात. म्हणजे हा परफॉर्मन्सच त्या पोह्यासारखा आहे. म्हणजे सम्या जी डिश बनवतो ना त्यात पोहे असतील तर पोहे तो असतोच. चेतना तू हिरव्या साडीत आहेस त्यामुळे तू आज कोथिंबिरीसारखी आहेस. आणि पृथ्वी तू पांढऱ्या लुंगीमध्ये किसलेल्या खोबऱ्यासारखा आहेस. आणि बिकॉज नमा तू पिवळी साडी नेसलीस म्हणून नाही, पण तू ऑलवेज लिंबू असते. लिंबाशिवाय पोह्याला टेस्टच नाही. फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली, वंडरफुल. मला एवढं म्हणायचं आहे, तू मगाशी जो उदाहरण दिलंस पोह्याचं, तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या खालची जी पांढरी अग्नी आहे, अग्नी, तो म्हणजे सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी आहे. ते जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमचा पदार्थांचं काही खरं नाही. आम्ही आपापल्या डब्यात बंद असतो, पण ते असतात म्हणून आमचे पोहे होतात. तर थँक्यू व्हेरी मच दोघांना. मंडळी, एका 5 स्टार हॉटेलची मेजवानी एन्जॉय करायला गेल्या आहेत 3 मैत्रिणी. बघूया त्यांना या मेजवानीचा आनंद लुटता आलाय की नाही ते. मस्त झालं ना डिनर, एकदम भारी. हो यार, मी इकडे हे बसमधनं जायचं ना तेव्हा MSG इंटरनॅशनलकडे बघून असं वाटायचं कधीतरी आयुष्यात एकदा तरी या हॉटेलमध्ये जायला पाहिजे. फायनली इच्छा पूर्ण झाली. हे पण नेक्स्ट टाइम आपण डिनरला दुपारी येऊया. आता मला किती उशीर झालाय. हे म्हणे दुपारी करतात त्याला लंच म्हणतात आणि रात्री करतात त्याला डिनर म्हणतात. आता मला कळलं तुला इतक्या लेट प्रमोशन का मिळालं ते. असू दे. Excuse me, ma'am. I'm really sorry. Would you like to have some dessert? We have really nice churros and ice cream sandwich and sizzling brownie. Anything I can get for you, ma'am? That ice cream sandwich means 2 bread slice and मध्ये आईस्क्रीम and No, ma'am. spreading chutney and sauce वगैरे. जस्ट जोकिंग. इग्नोर. बट हे युअर फूड इज व्हेरी awesome. Ma'am, it's awesome. No. Actually, it was delicious. And you know, the food taste slipping on tongue and wow. And mast. Thank you so much, ma'am. But it's delicious. Yeah. आणि तुम्ही मराठीत बोला ना, मॅम. मी मराठीच आहे. कुठे राहिला तू? मी कल्याणची आहे, मॅम. Really, ma'am? That is so nice. So, anything else, ma'am? No. Bill. All right. थँक यू. अगं ही कल्याणची आहे पण वाटत नाही ना. हो. कसलं भारी इंग्लिश बोलते रे. दोघींमध्ये लय डिफरन्स आहे.
बरं झाला तू ऑर्डर केलंस ते. तर त्या मेनू कार्ड मध्ये किती मोठी मोठी नाव होती, काय ऑर्डर करायचं इकडे कळलंच नसतं. ऍक्च्युली ना मला अशा क्लायमेटची सवय आहे. हो, सॅम आहे ना मला घेऊन जातो मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये, असं आनंद विहार, शेरे पंजाब, नाईट स्टार घेऊन जातो तो, दरवेळी घेऊन जातो. मज्जा आहे तुझी. एक्सक्यूज मी मॅम, युअर चेक. बिल मला दे. बिल 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 मी भरणार. अगं आता दिवाळीतच माझं प्रमोशन झालंय, सो बिल मी भरणार. नाही या नाही, वनी दे, वनी माझ्याकडे दे, मी भरणार. अगं हे मागच्या महिन्यामध्ये माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती, मग मी देते ना बिल. अॅनिव्हर्सरीचं कौतुक कोणाला सांगतेस? मी ठरवलं असतं ना तर आता माझी 12वी अॅनिव्हर्सरी झाली असती. मी नाही स्वतःला कोणाच्या दावणीला बांधून घेत. आय एम अ फ्री बर्ड. फ्री बोर्ड. जाऊ दे ऐक, बिल मी देते. ऑर्डर सुद्धा मीच केली होती ना, आणि मागच्या आठवड्यात माझा बर्थडे झाला, सो पार्टी माझ्याकडनं आहे. दॅट इज सो नाईस मॅम. मॅम तुमचं हे फ्रेंडशिप आणि बॉन्ड बघून मला खूप छान वाटलं. इट्स रिअली नाईस मॅम. बिल पटकन पे कराल का? अरे बापरे, रिझनेबल आहे. अय्या रिझनेबल आहे का? थांब मग थोडेसे मी पण देते. ए रिझनेबल कमी आहेत, कमी 800 आहेत. 800? मॅडम एक सांगू का, इकडे या ना. येस मॅम. एवढं मोठं हॉटेल आहे, एवढ्या छान छान डिश आहेत, म्हणजे असं छान वातावरण आहे. तुम्ही जरा महागात ठेवायचं ना, लोक देतील पैसे. आय विल सजेस्ट दॅट. थँक्यू सो मच. हे बिल 800 म्हणजे काय? हे घ्या. थँक्यू सो मच. काय झालं? अगं त्यांना टीप दे ना. वेटर असू दे नाही तर वेटरेस, टीप दे. टिप. तुझं इंग्लिश चांगलं आहे म्हणून ना. थँक्यू सो मच मॅम, यू सो जनरस. बट मॅम हे जे काही तुम्ही मला दिलंय ना, ही अख्खी टिपच आहे. ऍक्च्युअल बिल तुम्ही पे केलाच नाही अजून. आजी काय करते, दिलं ना 800 बिल आणि 100 टिप दिली तुला. मॅम तुमचं बिल 800 रुपये नाही, $800 झालंय मॅम. $800 म्हणजे रुपीजमध्ये 60,800 मॅम. 60,800 ओनली. काय? 60,800. 60,800. हे चिटिंग आहे. सॉरी मॅम. चिटिंग करताय तुम्ही. ते मगाशी हे दिलं ना मेनू कार्ड, त्याच्यामध्ये ते रुपीजमध्ये होतं, मग आता बिल मागताना कसं काय डॉलरमध्ये मागता? 1 सेकंड मॅम, जस्ट होल्ड ऑन. तुम्ही मेन्यू कार्ड नीट वाचला नसेल. सी इथे सगळे डॉलर्सचे प्राइसेस आहेत आणि इथे INR मध्ये पण लिहिलेलं आहे मॅम. तुम्ही वाचलं नाही का? शिवा तू INR वाचलं नाही? मी INR ला NRI वाचलं. सॉरी. मला वाटलं 5 स्टार हॉटेल आहे, NRI लोकांसाठी वेगळे असतील, इंडियन लोकांसाठी वेगळे असतील. म्हणतायस का तू? सॉरी, डोक्यावर पडलीस काय? माझी चूक झाली. अगं पण हे केवढे माझी चूक झाली. आय एम सो सॉरी. ऐक ना, बघ मी सॅम बरोबर जायचं ना तेव्हा फक्त ऑर्डर द्यायचे, रेट बघायचेच नाही. बॉयफ्रेंड बरोबर कोणी रेट बघतं का? नाही ना. पण आता बघायचं होतं ना. ही ना अशीच आहे. तू ऑर्डर केलं, तू बिल भरायचं, आम्ही नाही भरणार. बरं असं मी जॉबला जात नाही, जॉबला वनी जाते ना, आणि तिला तर प्रमोशन मिळालंय. वनी तू दे ना पैसे. मगाशी पुढे पुढे करत होती ना, पैसे द्यायला आता दे. तुझी अॅनिव्हर्सरी होती ना, तू दे ना. हे अॅनिव्हर्सरी काय एवढं मोठं आहे काय? 60,800चं मी बिल देऊ? अगं याच्या निम्म्यामध्ये माझं लग्न आणि हनीमून सगळं झालं होतं. अरे यार शिवा, तू त्या सॅमला कॉल कर ना, त्याला सांग आता दे, आपण हळूहळू वर्षभराने देऊन टाकू ना त्याचे. मी मागच्या आठवड्यात ब्रेकअप केलं. बरोबर गरजेला ब्रेकअप करते. बोल ना. सध्या कोणी नवीन आहे काय? रसिका ऐक ना, तुझ्या नवऱ्याला फोन करून बघ ना काय होतंय का. नाही प्लीज 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 2 मिनिट प्लीज प्लीज. माझा नवरा लय कंजूस आहे ग. पैसे वाचवायचे म्हणून आम्ही रजिस्टर मॅरेज केलं, तर म्हणत होता आपल्या मागे जे कपल होतं त्यांचे हार घ्यायला पाहिजे होते, 400 रुपये वाचले असते. हनीमूनला जाताना ते हार घेऊन गेलो होतो. हनीमूनच्या रात्री बेडवर त्यातलीच फुलं काढून त्याच पाकळ्या बसली.
पैसे भरले ना 60 लाख भरल्यासारखं आयुष्यभर ऐकूया मला नाही जमणार खरंच नाही यार खूप प्रॉब्लेम होतील घरी नको खरंच नको मॅम तुम्ही काहीतरी तुम्ही एक काम करा ना TTMM करा तुझं तू माझं मी कॉन्ट्रीब्यूट करा ना मी मगाशी 800 दिले बाकीचं तुम्ही बघा 60,800चं बिल झालंय तुझ्या 800 रुपयात ना कॉन्ट्रीचं पण येत नाही शिवाली हो ना आपण का प्यायला बसलोय का की ज्यांनी चकना खाल्लाय त्यांनी पिणाऱ्यांपेक्षा कमी पैसे भरायचे हे बघ तुला खायचंच काढायचं असेल ना तर मी एक रोटी खाल्ली आहे आणि थोडीशी भाजी खाल्ली आहे सो मी त्याचे पैसे द्यायला तयार आहे तू 2 बटर रोट्या खाल्ल्यास आणि तू ढिगभर बिर्याणी सुद्धा खाल्लीस तर तू जास्त पैसे दे ठीक आहे मग तुम्ही जे कॉकटेल काय मॉकटेल प्यायलात ना त्याच्यामधून माझे पैसे मायनस करा मी तर प्यायलाच नाही तुम्ही दोघे प्यायलात मग तसं बघायला गेलं तर मग ते पनीर सिझलरचे मी पैसेच देणार नाही मला तरी एकच तुकडा ठेवला होता तुम्ही आणि मिनरल वॉटरची बॉटल कोणी मागवली हा घरी तर नळाचं पाणी पिते आणि ते पण नवऱ्याच्या बनियांमधून फाटलेल्या बनियांमधून बोलायची गरज आहे आता काय आपण काय एकमेकींचं खाणं काढणार आहे का सॉरी मॅम यू हॅव टू मेक सम अरेंजमेंट मॅम मला काही चालेल मला काही माझे अमेरिकन डायमंडचे इयरिंग्स आहेत नवऱ्याने पहिल्या पाडव्याला दिले होते 15,000चे तरी असतील हे ठेवा तुम्हाला मॅम व्हॉट विल आय डू मी काय करणार आहे याचं म्हणजे ही माझी या पहिल्या सॅलरीमधून घेतलेली 5 ग्रॅमची अंगठी आहे 20,000पेक्षा जास्त भरेल कमी नाही ही घ्या आणि हे सगळं बँटेक्स आहे हे खोटं आहे सगळं सॅमने दिलं होतं कितीचं आहे माहित नाही पण ठेवा मॅम ॲक्च्युली दिस इज नॉट अलाउड हे आम्ही नाही ठेवू शकत तुम्ही हे तुमच्याकडेच ठेवा आणि तुम्ही करू शकता तुम्ही तिघींपैकी कोणीतरी एक इकडेच थांबा आणि बाकीच्यांनी मॅनेज करा आणि पैसे घेऊन या ओके मॅम दॅट इज समथिंग यू कॅन डू ओके वनी तू थांब मी का प्लीज तू थांब आम्ही ह्याचं काहीतरी बघतो घाण वगैरे ठेवतो पैसे आणतो ए घाण ठेवायला दुकानं बंद झाली असतील रात्र आहे ना सकाळी उघडतील ना मी सकाळपर्यंत एकटे थांबू इथे नाही आम्ही येतो ना आम्ही पटकन येतो आणि नको काळजी करू हे पण नवरा टोमणे मारेल पण काहीतरी मदत करेल मी फोन करून बघते त्याला हो आणि मी ना 2-3 तासात सॅम पटतो का बघते रात्रीचं जरा भारी जाईल पण ठीक आहे मी बघते वा 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 किती क्यूट परफॉर्मन्स होता अतिशय रिलेटेबल मस्त गर्ल्स सही खूप गोड परफॉर्मन्स होता तुमची तारांबळ झाली पण आम्हाला त्याची खूप मजा आली आणि हा कट्टा छान जमला होता कट्ट्यावरच्या मैत्रिणीही खूप भावल्या मस्त झाला परफॉर्मन्स आम्ही खूप एन्जॉय केला प्रसादा वा मजा आली एका गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि झालाय की MH जे आता रिजनल राहिलेलं नाही ते इंटरनॅशनल झालंय आणि तमाम महाराष्ट्राला एक सूचना की बाहेरून दिसणाऱ्या ग्लॅमरला भुलून MH मध्ये येण्याचा विचार करू नका इथे सगळं खूप महाग आहे फार छान बॉन्डिंग होतं 3 मैत्रिणींमध्ये आणि संजना तुझं पण खूप उत्तम ऑब्झर्वेशन होतं अशा प्रकारच्या हॉटेल्समधले जे वेटर्स आहेत वेट्रेसेस आहेत ते कशा वागतात कशा पद्धतीने बोलतात खूप छान प्रेझेंट केलंस मजा आली याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात तुम्ही बघायला विसरू नका दर बुधवार ते शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार